नमस्कार मंडळी. कमळी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत नवनवीन ट्विस्ट येत असतात. सध्या मालिकेत कमळी ऋषीवर रागवलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला असून यामध्ये काही मुलं कमळीची छेड काढताना दिसतायत. कमळी मालिकेत अनिका व तिच्या ग्रुपने कमळीला कॉलेजमधून काढण्यासाठी तिने अनिकाच्या चेहऱ्यावर केमिकल टाकल्याचा आरोप केला होता. परंतु कमळीने तो आरोप चुकीचा ठरवत स्वतःला सिद्ध केलं. अशातच आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये अनिकाने पुन्हा एकदा कमळीला अडचणीत आणण्यासाठी एक प्लॅन बनवल्याचं पाहायला मिळते. झी मराठीच्या सोशल मीडिया पेजवरून या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. यामध्ये काही मुलांनी कमळीच्या भोवती गरडा घातल्याचं पाहायला मिळत आहे आणि ते तिला छेडताना दिसतायत. त्यावेळी अनिका व तिच्या मैत्रिणी दरवाजा अडवून हे सगळं पाहत असतात आणि कमळीला अडचणीत पाहून आनंदी होतात. समोर आलेल्या प्रोमोमध्ये कॉलेजमधील काही मुलं तिला त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यावेळी तिला एक मुलगा "हे तुझे नाजूक हात, ही तुझी नाजूक कंबर" असं म्हणत तिचे छेड काढत असतात. हे सगळं ऐकून कमळी खूप घाबरलेली पाहायला मिळते. कमळीने हात झटकल्यानंतर तो मुलगा तिला "तूच तर आम्हाला इथे बोलवून घेतलंस ना" असं म्हणत त्याच्या मित्राला लॅपटॉप ऑन करायला सांगतो. लॅपटॉपमधील व्हिडिओ कमळी "माझ्या मैत्रिणीला बोट करा आणि एक किस मिळवा" असं म्हणताना दिसते. हे ऐकून कमळी घाबरते आणि "हे बंद करा" असं म्हणते. यानंतर ती सगळी मुलं कमळीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हे पाहून अनिकाला खूप आनंद होत असतो आणि दरवाजा अडवून ती हे सगळं पाहत असते. तेवढ्यात तिथे ऋषी येतो आणि त्या मुलांना धक्का देऊन खाली पाडतो. कमळीला त्रास देणाऱ्या अनिकाने तंत्रज्ञानाच्या मदतीने हा व्हिडिओ बनवला का? कमळीला त्रास देण्यासाठी हा तिचा नवीन डाव आहे का? हे येत्या भागात पाहायला मिळेल. अनिकाची कॉलेजमधील हुकुमशाही संपवण्यासाठी कमळीची मैत्रीण अनिकाच्या विरुद्ध कॉलेजच्या जनरल सेक्रेटरीच्या पदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेते. परंतु यामुळे अनिकाचा राग अनावर झालेला असतो. त्यामुळे आता कमळी मालिकेत पुढे नेमकं काय घडणार